नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत बीएससी नर्सिंग 2025 साठी इन्स्टिट्यूशनल राऊंड। बीएससी नर्सिंग इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे काय असतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती इन्स्टिट्यूशनल राऊंड बद्दल मी देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजे काय, ही एक शेवटची संधी असते जिथे विद्यार्थी कॅप राऊंड नंतर रिकाम्या राहिलेल्या जागा भरण्यात येतात। म्हणजेच काय, एखाद्या कॉलेजला ॲडमिशन पूर्ण झालं, ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर त्या कॉलेजला जर सीट वॅकंट असेल किंवा जागा रिकामी असेल तर ती रिकामी जागा ही डायरेक्ट भरली जात असते। ही जागा भरताना कुठल्याही पद्धतीचे मार्क्स हे बघितले जात नसतात। अगदी तुम्हाला 40% देखील असतील तरी सुद्धा तुम्हाला इन्स्टिट्यूशनल राऊंडच्या थ्रू त्या विशिष्ट कॉलेजला नंबर हा लागू शकतो किंवा ते विशिष्ट कॉलेज तुम्हाला हे मिळू शकतं। जे पात्र उमेदवार असतात इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी ते थेट कॉलेजला जाऊन अर्ज करतात। मेरिट लिस्ट कॉलेज स्वतः तयार करते आणि ही प्रक्रिया सीईटी सेलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होते, पण ही प्रक्रिया सीईटी सेल राबवत नसते। बघायला जर गेलो तर जे उमेदवार असतात ते थेट कॉलेजला जातात, कॉलेजला गेल्यानंतर अर्ज करतात। अर्ज केल्यानंतर जी मेरिट लिस्ट असते ते सीईटी सेलच्या वेबसाईटला नसून ती थेट कॉलेजच्या बोर्डवरती तुम्हाला नोटीस बोर्डवरती तुम्हाला बघायला मिळते, थेट कॉलेजवालेच बनवत असतात। तर पुढे आपण बघूया बीएससी नर्सिंग इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी पात्रता काय लागते। एमएस नर्सिंग सीईटी 2025 दिलेले असणे आवश्यक आहे। तुम्ही जर म्हणणार सर सीईटी दिलेली नाही तर आम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंड किंवा मॅनेजमेंटच्या थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो का, तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे नाही। तुम्हाला बीएससी नर्सिंगसाठी इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी एमएस नर्सिंग सीईटी 2025 दिलेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही कॅप राऊंडमध्ये सहभाग घेतलेला असावा। काही वेळा कॅप राऊंडमध्ये तुम्ही सहभाग घेतला नसेल तरी देखील चालते। कॉलेजच्या रिक्त जागांसाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ तुमचे डॉक्युमेंट्स कंप्लीट करायचे असतील, तुमची व्हॅलिडिटी नसेल तर ती व्हॅलिडिटी कंप्लीट करायची असेल किंवा तुमचे इतर कुठलेही डॉक्युमेंट्स असतील ते पूर्ण करणे हे या गोष्टींमध्ये सहभागी असतं। पुढे आपण बघूया इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय असतात। सगळ्यात आधी असतं तुमचे सीईटीचे स्कोअर कार्ड, त्यानंतर येतं तुमचं 10वी आणि 12वीचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं टीसी म्हणजेच काय तर ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर येतं तुमचं कास्ट सर्टिफिकेट। जर तुम्ही एससी एसटी किंवा इतर मायनॉरिटींमधून बिलॉंग करत असणार किंवा मागासवर्गीयांमधून असणार तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागू असेल। नंतर येतं इन्कम सर्टिफिकेट। जर तुमचं 1 लाखापेक्षा किंवा 1.5 लाखापेक्षा कमीचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल। नंतर येतं डोमिसाइल सर्टिफिकेट आणि शेवटचं असतं जर तुम्ही 12वी नंतर गॅप घेतला असेल, गॅप देऊन सीईटी देऊन ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असणार तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागेल। नंतर शेवटचं असतं ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। कसं बनवायचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कुठून बनवायचं, कसं बनवायचं, फॉर्मॅट कसा असतो हे संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, प्रक्रिया कशी असते इन्स्टिट्यूशनल राऊंडची आता आपण बघूया की कशा पद्धतीने प्रक्रिया ही राबवली जात असते इन्स्टिट्यूशनल राऊंडची। तर सगळ्यात आधी कॉलेज रिक्त जागांची स्वतः यादी प्रसिद्ध करत असतं, म्हणजे प्रत्येक कॉलेज त्यांच्या कॉलेजला कुठल्या कॅटेगरीच्या कोणकोणत्या जागा वॅकंट आहेत, रिक्त आहेत याची स्वतंत्र यादी ते स्वतः कॉलेजवाले सांगत असतात। ही यादी कुठल्याही सीईटी सेलच्या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळणार नाही, ही यादी कुठेही ऑनलाईन तुम्हाला बघायला मिळणार नाही। नंतर अर्ज करण्यासाठी निश्चित वेळ दिला जातो, ऑफलाईन किंवा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी एक स्पेसिफिक 1 किंवा 2 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिला जात असतो। पण सहजासहजी ही जर प्रोसेस बघायला गेलो तर ही ऑफलाईन पद्धतीची प्रोसिजर असते। 1 किंवा 2 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असतो। पात्र विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जात असते, नंतर लिस्टनुसार कॉल केलं जातं आणि प्रवेश दिला जात असतो। लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुम्हाला कॉलेजवाले कॉल करतील, संपर्क साधतील तुमच्यासोबत, तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनसाठी ते बोलवतील। पुढे आपण बघूया इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी होतो, तर कॅप राऊंड 1, 2 आणि 3 1, 2, 3 कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा हे तिघही कॅप राऊंड झाले त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड हे होत असतात। साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड हे होत असतात। सीईटी सेलच्या शासकीय वेळापत्रकानुसार इन्स्टिट्यूशनल राऊंड हे राबविले जात असतात। तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टिपा घेऊन आलेलो आहे इन्स्टिट्यूशनल राऊंडच्या संदर्भात। कोणत्याही कॉलेजकडून डोनेशन मागितल्यास त्या कॉलेजची नोंद घ्या।
ज्या ठिकाणी तुम्हाला डोनेशन लागत असेल असं कॉलेज तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी सिलेक्ट करू नका. ज्या कॉलेजला तुम्हाला डोनेशन मागत असणार किंवा डोनेशन लागत असेल असं कॉलेज तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी सिलेक्ट करू नका. प्रवेश घेताना अधिकृत फी रसीद घेणे बंधनकारक आहे. आणि कॉलेज मान्यता असलेलं कॉलेज निवडा. ज्या कॉलेजला MHS, INC इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची मान्यता असेल तेच कॉलेज तुम्ही ॲडमिशनसाठी निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, BSc नर्सिंग कॉलेज लिस्ट कशी बनवायची प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजची. तुम्ही स्वतः तुमची कॉलेज कोड लिस्ट तयार करू शकतात. तर अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलला बघायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या ज्ञानामध्ये अभिवृद्ध करा, जेणेकरून तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट कुठल्याही काउन्सिलरकडनं न बनवता स्वतः बनवू शकतात व घरच्यांचे 1,500-2,000 एवढे पैसे तुम्ही स्वतः वाचवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला देत आहे. तर मी आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही समस्या असतील त्या कमेंटमध्ये विचारा. टिल देन टेक केअर.